सांगलीत राम मंदिर शेजारी घर फोडून रोख रक्कम, लॉकर आणि चांदीच्या दागिने असा 5,75,924 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी सम्राट विश्वनाथ माने वर्ष 53 यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यानुसार दोघा अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हे व्यापारी असून ते कुटुंबासोबत सांगलीत राम मंदिर शेजारी संजोग कॉलनीत राहत असून त्यांच्या घराचे नाव ईश्वर बंगला आहे। ते गुरुवारी 25 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते। 26 डिसेंबर रोजी रात्री 12:30 वाजता दोघे अज्ञात चोरटे मोटरसायकलवर आले। त्यांनी फिर्यादी यांच्या बंद घर पाहून निघून गेले। पुन्हा रात्री 2:47 ते दोघे तयारीनिशी फिर्यादीच्या बंद घराचे गेटवरून उड्या मारून आत उतरले। त्यांनी घरातील बेडरूमच्या खिडकीचे 3 लोखंडी गज धारदार हत्याराने कापून घरात प्रवेश केला। घरातील लाकडी कपाट उघडून त्यातील 65,000 रुपये रोख रक्कम, 3,000 रुपये किमतीचे लोखंडी लॉकर आणि 4 किलो 232 ग्रॅम वजनाची चांदीची वस्तू असे एकूण 5,75,924 रुपयांची चोरी केली। रात्री 3:29 दोघे चोरीचा मुद्देमाल घेऊन गेटवरून उडी मारून निघून गेले। शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजता फिर्यादी घरी परतले असता लाकडी कपाटे उघडी होती, तर त्यातील सर्व साहित्य विस्कटलेले बेडवर पडले होते। बेडरूमच्या खिडकीचे 3 लोखंडी गज कापलेले त्यांनी पाहिले असता चोरीचा प्रकार उघड झाला। CCTVमध्ये 2 अज्ञात चोरटे दिसून आले। या प्रकरणी फिर्यादी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत।